शहराकडची पोरं वेगळी, त्यांची खेळ वेगळे आणि त्यांची खेळणी पण वेगळी. ते खेळ खेळायची जागा पण वेगळी आणि काळ पण वेगळा. श्यामाईला त्यांचं सगळंच वेगळे. तुम्ही म्हणत असाल हे सगळं बाकीचं बाजूला राहू दे, पहिलं तू सांग कोण आहेस. हे बघा, विषय सोप्पा आहे. कंदी पेढा खायचा, मी व्लॉगर व्हायचा. मी काय म्हणलो ते कळलं नसेल तर व्हिडिओ परत बघा. तर काही दिवसांपूर्वी मी पुण्याला आलो होतो असंच. आता पुणे म्हणलं की खेळायला मैदान नाही, जिकडे बघावं तिकडे फक्त उंच उंच बिल्डिंग. त्याच्यामुळे दिवसभर गप दाराला कडी लावायची आणि पडायचं आणि रात्र झाली की बिळातनं बाहेर निघायचं. आता शहराकडे अशीच परंपरा असते. मग आपण तिथं आलोय म्हणल्यावर ती पाळावी तर लागणारच की. अभि खेल खेल में मेरे हात से कांड हो जाता. नशीब माझ्या पायाला ब्रेक लागला नाही तर या गाडीवर पडला असतो आणि जर बोनेट चिमला असतं तर मालकाने शिव्या घातल्या असते मला. आता गावाकडनं आलेला लाकडाच्या शिडीवर चढणारा पोरगा पहिल्यांदा लिफ्ट मध्ये चढणार होता. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मला तर असं भारी पण वाटत होतं आणि भीती पण वाटत होती. खरं सांगायचं तर पहिल्यांदा लिफ्ट मध्ये गेल्यामुळे मेरे दिल में तो धगधग खोरेला था. आता नेमक्या कुठल्या मजल्यावर जायचं म्हणून डायरेक्ट 12व्या मजल्याच बटन दाबलं आणि ही लिफ्ट फुल स्पीडने वरच्या दिशेने निघाली आणि डायरेक्ट 12वा मजला आला की दरवाजा उघडला आणि तवा कुठे जीवात जीव आला. खरं सांगतोय तुमचा भाऊ लय ब्याला. आता एवढ्या वरती आलोय तो म्हणलं काय करायचं म्हणून कुठल्या तरी दरवाजाची बेल वाजव, पण दरवाजा उघडायला आलं ना तुषारदाजी. आणि आता इथं पुण्यामध्ये नवीन असल्यामुळे कुणाला माहितीये त्यांचंच घरी योगायोगानं आलोय. मग त्यांची आणि त्यांच्या घरातल्यांची भेट घेतली आणि व्लॉग चालू केला. आणि तुम्हाला काय सांगू, फोन काढला की तनू लागली हसायला आणि मनू पण लागली हसायला. मग मला दाजी म्हणलं चल तुला एक स्पेशल गोष्ट दाखवतो. आता म्हणलं काय स्पेशल गोष्ट दाखवतात काय, आणि ते मला घेऊन आले त्यांच्या गॅलरीमध्ये. आता ती जी स्पेशल गोष्ट आहे ती अशी आहे की त्यांना गॅलरीमध्ये बाग बनवली. आता तुम्ही म्हणाले याच्यात काय स्पेशल आहे, तर भावा ह्यांनी जी बाग बनवली ना ती कुठे आहे माहितीये का, बिल्डिंगच्या एकदम टॉपला 12व्या मजल्यावर. आणि एवढ्या उंच जागेवर अशी बाग बनवणं सोपी गोष्ट नाही. खरंच सांगतोय मला तर या फॅमिलीचं कौतुकच वाटते. बाकी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट मध्ये सांगा. आणि आजचा व्लॉग इथं संपवतो, फक्त फॉलो करा.